आज 9/12/2025 वार मंगळवार आहे आणि रात्रीचे 10:30 होतात. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर 9850011555. पुनश्च माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850011555. आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजच्या कार्याचा सुरुवातीला मी अनेकदा व्हिडिओमध्ये सांगत असतो की मला अगोदर मोबाईल करा, नंतर व्हॉट्सअपवर माहिती टाका. परंतु कोणी ऐकतच नाही. आज माझा मोबाईल भरून गेला सर्वांनी माहिती टाकण्याचं बरोबर. आता ती माहिती काय आहे, कशी आहे, काय काही नाही. शेवटी डिलीट कसं करावं मला करता आलं नाही, कारण माझ्याकडे दुसरं कार्यालयीन कामकाज होतं म्हणून मित्राला दिलं आणि त्यांनी मग ते डिलीट करणं केलं. विचारायला हवं आपण की आमची समस्या ही आहे, आम्ही मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकू का, याविषयी विचारणा करून मगच टाकावं. आणि जर असं नाही तुम्ही टाकले तर ते डिलीट केले जातील, कारण पुनश्च तुम्हाला मग विचार आहे करा, त्याच्यामध्ये वेळ जातो. बरं, एकाचा प्रश्न नाही, हा शेकडोंचा प्रश्न असतो. मग मला कार्यालयीन कामकाज करताच येणार नाही आणि तो मोबाईल भरून जाईल, मग इतरांतर काय? मग मोबाईललाही लिमिट आहे. म्हणून ज्या व्यक्ती अगोदर मोबाईल करतील आणि नंतर व्हॉट्सअपवर टाकतील, आणि काहींचं तर असं असते की बोलण्याचा मोबाईल वेगळा असतो आणि त्यांचा व्हॉट्सअप नंबर वेगळा असतो. आता त्याच्यात मला ते सापडत नाही, कारण मी मोबाईलचा जो नंबर आहे तो धरतो आणि व्हॉट्सअप बघतो तर तो सापडतही नाही किंवा दुसऱ्याचाच असतो. असं असमंजसपणा करू नका. तुमचाही वेळ जाईल आणि माझाही वेळ जाईल. आणि आपल्याला खरोखर समाधान करून घ्यायचं असेल, माझ्याकडनं मार्गदर्शन हवं असेल, आणि मी द्यायला तयार आहे, नाही असं नाही. म्हणून अगोदर मोबाईल करा आणि नंतरच व्हॉट्सअपवर टाका. असो, आजचा ही सूचना सर्वांनी पाळावी. अनेकांनी मला विचारतात की तुमचा पत्ता द्या. आता मी हा पत्ता इथे सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा पिनकोड नंबर. मोबाईल नंबर आहे 9850011555. हा मी सांगत असताना पुन्हा विचारणा करतात. मी पाकिट यंत्रसिद्धीसाठी 6x11 इंचाचं मी पाकत असताना ते भलं मोठं पाकिट पाठवतात. आता त्या भलं मोठं पाकिट पाठवत असताना इथे लहान पेटी आहे, लहान गाव आहे, त्याच्यात ते जातही नाही. आणि सुटे तिकीट पाठवतात. आता सुटे तिकीटमुळं आमचं जे काही आहे विभाग, ते तिकीट मग टिंक आणा, लावा, चिटकवा, हे सर्व तुम्ही करून घेतलं पाहिजे. 6x11 इंचाचं पाकिट, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा. पुष्कळ जण माझाही पत्ता लिहितात. मी अनेकदा सांगतो की माझा पत्ता तुमच्या पत्त्याच्या पाकिटावर लिहू नका. त्याला काही कारणं असतात, आम्ही सांगू नाही शकत सार्वजनिकरित्या. आणि दुसऱ्या पाकिटावर माझा पत्ता लिहा
आणि स्पीड पोस्टाने पाठवा, म्हणजे त्याला पोस्टाची तिकीटं लावण्याची गरज नसते. आणि स्पीड पोस्टाने जे पाठवणाऱ्या पाकिटात ज्यावर माझा पत्ता लिहिला आहे त्याच्यात तुमचं पाकीट टाका, बंद करा नीट व्यवस्थिशीर, आणि माझा जो विभाग आहे तो विभागाकडे ते जाईल आणि ते पाठवेल. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच यंत्रसिद्धी मागवावी. यंत्रसिद्धी ही सर्वांना दिसेल अशी लावायची असतात. 3 असतात. त्याचा आकार, वजन, सगळं काही हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ठरलेलं असते. एक यंत्र मोठं आहे, ते फार प्रभावी यंत्र आहे. दुसरे दोघंही प्रभावी यंत्र आहे. दिशेला महत्त्व नाही, मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने तुम्हाला फक्त ते लावायचे आहे. नमस्कार करायचा आहे आणि बाहेर जायचं आहे. बाहेरून येऊन नमस्कार करायचा आहे. आपल्या कार्य सुरू व्हायचं असेल, ऑफिसचं असेल, कार्यालयाचं काय सुरू असेल, अगोदर नमस्कार करायचा. अगरबत्ती काय दिवा लावायचा असेल लावायचा, फुलहार लावायचा असेल तर लावायचा. गुळाचा नैवेद्य दाखवा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, फळांचा नैवेद्य दाखवा, त्याला काही नाही. आपलं ज्वेलरचं शोरूम असेल, रेडीमेड कापडाचं दुकान असेल, ड्रेसेसचं दुकान असेल, ब्युटी पार्लरचं दुकान असेल, केश कर्तनाचं दुकान असेल, अजून काही तुमचं दुकान असतं, इस्त्री करण्याचं दुकान असेल, धोबीचं दुकान असेल, किराणा दुकान असेल, न्हाव्याचं केश कर्तनालय असेल, ब्युटी पार्लर असेल, कुठलंही असो त्याच्यात आपण लावू शकतात. आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याचा विषय पण विवाहाचा आहे. अनेकांनी विवाहाविषयी पुनरुपी मार्गदर्शन करा म्हणून सांगितलं आहे. विवाह हा साधा सरळ सोपा मार्ग राहिलेला नाही. वर्तमान जग झपाट्याने बदलत आहे आणि भारत तर फार वेगाने बदलत आहे. भारताचे वेगाने बदलत असताना आपण या 2 वर्षाचा जर कालावधी घेतला पाहण्याचा, तर ड्रेस बघितले, वस्त्र प्रावरण बघितले, तर मोठ्यावर स्थित्यंतर झालेली आहे. नुसते कटिंगसुद्धा वेगळी वेगळी होऊ लागलेली आहे. जिथे आपल्याला ब्युटी पार्लर दिसत नव्हते, गल्लोगल्ली ब्युटी पार्लर निघालेली आहे. अगदी वेगळेपण आलेलं आहे. आणि हे सगळं येत असताना हे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे. आणि वागण्याची पद्धतसुद्धा बदललेली आहे. कायदा कायद्याच्या ठिकाणी राहायला लागलेला आहे. आता ह्या अशा तऱ्हेने असत असताना सरकारसुद्धा याच्याकडे काही मतलबी दृष्टीने पाहते. एकीकडे दारूबंदी आहे, तर दुसरीकडे दारूच्या तयार करण्याला कारखान्याला सरकारच बंदी देते. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, तर दुसऱ्या प्रांतात गुटखा निर्मितीला मोकळीक आहे. एकीकडे गांजाची भांगाची दुकानं आहे, तर दुसऱ्या प्रांतात राज्यामध्ये त्यावर बंदी आहे. एकसंघ भारत कुठे आहे मला तर दिसतच नाही. एकाला सवलती आहे, दुसऱ्याला सवलती नाही आहे. शेतकऱ्याच्या विषयी आपण पाहायला गेलं तर आज वर्तमानपत्रात आहे की जे काही रिटर्न भरतात त्यांना सरकार काहीही सवलत देणार नाही, त्यांना मदत करणार नाही, सहाय्य करणार नाही. म्हणजे सरकार आता हात झटकून राहिलेलं आहे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वेगानं स्थित्यंतर होत आहे. मजूर इकडे बेकारी आहे, ते तिकडे शेतात काम करायला मजूर मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यातच विवाहाचा प्रश्न फार गंभीर होऊन राहिलेला आहे. प्रत्येक जाती समूहामध्ये पाहिलं आपण तर विवाहाच्या विषयी आई वडिलांना खूप चिंता लागून राहिलेल्या आहे, पिढीला सुद्धा चिंता लागून राहिलेल्या आहे. खेडोपाडी आपण पहा, गावोगावी पहा, अविवाहित गप्पा टप्पा करण्यात मोकळे राहत आहेत. चिंता त्यांना पण आहे. आई वडिलांना मोठी चिंता आहे, मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही. मुलींचं प्रमाण कमी आहे, मग मुलींचं लग्न राहायला नको, पण अनेक मुली अशा आहे की त्यांचं पण लग्न होत नाही आहे. मुलींना सुद्धा आता आजकाल शहरं आवडू लागलेली आहेत. खेड्यातून कोणी नाही म्हणत आहे. सामान्य शहर, रावेरगावासारखं, जळगावसारखं शहर नकोसं झालेलं आहे. पुणे मुंबई लहान पडू लागले, फॉरेनची ओढ लागलेली आहे.
अशा ह्या परिस्थितीत लग्नाची समस्या, विवाहाची समस्या फार कठीण झालेली आहे. मेळावे आपल्या जाती समूहाचे होतात, त्याच्यातही कितपत यश येते, काय येते, थोडेफार प्रयत्न करतात सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं मी कौतुक करतो. असे मेळावे अधिकाधिक होणे अत्यंत गरजेचं आहे. सामान्य गावातून, रावेसारख्या गावातून, लहान गावातून, तालुक्यातून, खेडेपाड्यातूनही मेळावे होणे गरजेचं आहे. नुसतं शहरामध्ये नको आहे, कारण खेड्यातले लोक शहरात जाऊ शकत नाही आहे. आता विवाहाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायला गेले तर विवाह जमवणं जसं कठीण आहे तसं संसार करणं सुद्धा कठीण होऊन लागलेलं आहे. आज तुम्ही कोर्ट कचेरीच्या मार्गात जर गेले, कोर्ट कचेरीच्या आवारात जर फिरणार गेले तर तुम्हाला घटस्फोटाचीच प्रकरणं जास्त दिसतील. 10 वर्षापूर्वी घटस्फोटाचं एकही प्रकरण, तुरळक प्रकरणं असायची. कोर्ट कचेरीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण फार अल्प होते. अशाच केसेस जवळजवळ नव्हत्याच. परंतु याच्याच केस, हाच उद्योग आता वकील लोकांना लागलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि तोही ठराविक आहे, ब्राह्मण आहे, वैश्य सोनार आहे, अग्रवाल समाज आहे, यांना कायद्याच्या बंधनात आहे. बाकीच्या मात्र सरकारने इतर जाती समूहांना जात पंचायतीमध्ये घटस्फोट घेता येतो. आता इथे मग एक भारत कुठे आहे? एकाला जातीला पकडून ठेवायचं, दुसऱ्या जातीला मोकळीक द्यायची. म्हणजे इथे घटस्फोट घेताना सुद्धा जर कोर्ट केसेस गेले तर 8-10 वर्ष लागतात. त्याचं वय वाढते, मुलाचं वय वाढते, मुलीचं वय वाढते. या दरम्यानमध्ये सुखासुखी जीवन नसते. मुलाकडील मुलीकडचं अवगुण दाखवतात, मुलीकडील मुलामध्ये अवगुण दाखवतात आणि होणारे विवाह होत नाही. आणि कायद्याने घटस्फोट झाल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही. याच्यासाठी एकच आहे की ज्योतिषशास्त्र तुम्हाला सहाय्य करते विवाह ठरविताना. पुष्कळ काही लोक म्हणतात, माझ्याकडे आज जवळजवळ 8 ते 10 लोक आले होते गुणमिलनाकरता. मी त्यांना म्हणतो कुंडली मिलन करा, तर ते नाही म्हणतात. आम्हाला सर्वसाधारण पाहून द्या. जीवन आयुष्याचा प्रश्न गहन असताना विचार काय आहे? डीजेसाठी अधिक लाखो रुपये खर्च करतात, मांडवासाठी लाखो खर्च करतात, नुसतं मुलामुलीचं स्टेजसाठी लाखो रुपये खर्च करणारे लोक आहेत. आणि विवाह जमवताना जे शास्त्र पद्धत पाहायला पाहिजे ते पाहायला तयार नाही आहे. सुशिक्षित सुद्धा तसेच आहे, श्रीमंत सुद्धा तसेच आहे, सामान्य जनता सुद्धा तशीच आहे. गुणमिलन शास्त्रसंमत मुळीच नाही. आणि कुंडली मिलन करण्याला एक जाणकार ज्योतिषी हवा असतो. मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे, कुंडली मिलन कसं करतात. गुणमिलनामध्ये आकडा येतो, 18 गुणाच्या वर विवाह करावा हे शास्त्र म्हणते, असं काही नाही, अशी परंपरा आहे. 36 गुण रामाचे होते, सुखाचा संसार झाला नाही. माझी पत्नी आणि माझा एक नाडी, एक चरण, एक राशी, विवाह जमत नाही, परंतु कुंडली मिलनात 125% जमतो. मुलं होणार नाही, संसार होणार नाही, घटस्फोट होईल, मृत्यू होईल इथपावता. 51-52 वर्ष आम्ही संसार केला. मेडिकलमुळेच ती गेली, नाहीतर अजूनही आमचा संसार पुढे चालला असता. पहा आपल्या कशी संस्कृती झालेली आहे. जीवाशिवाची पर्वा अधिकाऱ्याने पैशाच्या लोभाने काय करतात. आपण चोर, दरोडेखोर यांनाच नावं ठेवतो, पाकिट मारायला नाव ठेवतो. आणि सुशिक्षित असल्यावरही जीव घेणारी मंडळी आहे. आता हे सगळं पाहत असताना म्हणजे समाज किती बदलत चाललेला आहे आणि त्यातल्या त्यात भारतात किती अवहेलना चाललेली आहे. मराठी शाळा नाही आहे. पहिलीच्या अगोदरपासून तुम्हाला हजारो रुपये लागत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लाखो रुपये लागत आहे, करोडो रुपये लागत आहे. शिक्षण काय आहे मला काही कळत नाही. आता ह्या दृष्टिकोनातून आपण विवाह ठरवताना मुलीकडच्यांनी एवढंच बघायला हवं की मुलगा प्रथमतः निर्व्यसनी आहे का, मुलाण्याचं घराणं सुसंस्कृत आहे का,
मुलाकडच्यांनाही मुलीकडचं घराणं सुसंस्कृत आहे का? चालीरीती कशा आहे त्यांच्या? व्यसनाधीनता नाही आहे का? आई वडील कसे आहे? भाऊ कसे आहे? काही अजूनही चांगुलपणा आहे, काही संस्कृतीशील लोक आहेत. आता एक परवाचाच किस्सा आहे माझ्यासमोरचा. मी जळगावला गेलो होतो. जळगावला गेलो असताना अचानक त्यांची भेट झाली. या त्यांचा कार्यक्रम ठरत होता मुलामुलींकडे. मुलावडिलाच्या मुलांनी आईवडिलांना नमस्कार न करता मुलीच्या आईवडिलांना नमस्कार केला आणि उठायला लागले. आणि मग मात्र मुलीने स्पष्ट नकार दिला, मला या घरामध्ये नांदायचं नाही, जायचं नाही, माझ्या या ठिकाणी मला हा मुलगा चालत नाही. शाबास, मी कौतुक केलं त्या मुलीचं. साधीशी गोष्ट आहे, त्याच्यातून संस्कृती कळते घराण्याची, संस्कृती कळते मुलाची, संस्कृती कळते मुलीची, संस्कृती कळते आईवडिलांची. चांगले आईवडील असणं हे एक भाग्याचं लक्षण आहे आणि त्या मुलांनी मानलं पाहिजे. माझा बाप निर्व्यसनी आहे, माझी आई कष्टकरी आहे, माझी आई नैष्ठिक आहे, माझी आई संस्कृतीशील आहे, नियमित पूजापाठ करते, कुळाचार करते, कुळधर्म करते. अशाचेच संबंध जोडायला पाहिजे असं मी म्हणतो. श्रीमंती पाहून संबंध जोडू नका. 4 चाकी गाडी आहे, करोडोची गाडी आहे, करोडोचा बंगला आहे आणि तिथे संस्कृती नसेल तर काय करा? कारण याचा नुसता लग्नाचा आणि सुख सौंदर्याचा भौतिक सुखाचा प्रश्न नाही आहे. आपण ज्या वंशनिर्मिती करणार आहोत त्याचा परिणाम त्याच्यावर होणार आहे. मग ती संतती कशी वाटेल? आपणच विभीतचं चार्य केले तर मुलांपुढे तुम्ही आदर्श काय ठेवणार? संसार करणं, विवाह करणं केवळ संतती निर्माण करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, दुसरा याला इलाज नाही आहे किंवा दुसरा याचा विषय नाही आहे. घराण्याचे योग, घराण्याचे कुलदेवता, घराण्याचे कुळ समारंभ, कुळाचार, घराण्याचे जे पूर्वज आहेत ते. वर्तमान स्थितीत अनेक मुली म्हणतात आम्हाला सासू सासरे नको असलेले स्थळ पाहिजे. आता हे ओकाबोका संसार आहे हा. मग आई वडील असलेली, सासू सासरे असलेली, मार्गदर्शक आहे, संकटाच्या वेळेला धावून येणार आहे. तुमच्याकडे मित्रपरिवार भरपूर येईल. तुम्ही जेवणावेळी करा, खानावेळी करा, हॉटेलमध्ये जाल, ट्रिपला जाल, पण आणि आई वडील घरात ठेवाल. पण ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला आई वडीलच धावून येतील, बाकीचे पळून जातील. आमच्या एखादं रावेरचं एक उदाहरण आहे. मुलगी निघून गेली होती, तिला आणण्यासाठी 2 जीप सुद्धा त्यावेळेला कमी पडल्या. मला तो पोरगा सांगायला आला, काका गुरुजी 2 जीप सुद्धा कमी पडल्या. म्हटलं त्यांना आता सांग त्या जीपमध्ये बसणाऱ्यांना की मला कोर्टात केस टाकायची आहे तर साक्ष म्हणून तुमचे नाव लिहू का? त्यांनी त्याप्रमाणे प्रत्येकाला विचारलं, एकानेही होकार दिला नाही. खरी परीक्षा अशी करायलाच हवी असते. अहो, खाण्यापिण्याला, हौस मौज करायला, गाडीत बसायला असं केलं तर लगेच येतील, पण आई वडीलच धावून येतील. म्हणून आई वडील, सासू सासरे असलेलंच घर मुलीने पसंत केलं पाहिजे, मुलांनी पसंत केलं पाहिजे विवाहाच्या बाबतीत. कारण संसार, कुटुंब हे बघायला हवं. पुष्कळशे मुलं म्हणा, सुना म्हणा, सासू सासऱ्यांना कटघऱ्यात उभं करतात. बापाला कटघऱ्यात, आईला कटघऱ्यात. तू अशी बोलली होती का? तुम्ही असे बोलले होते का? आई वडील कटघऱ्यात बसवण्याच्या कधीच बसवत नाही. देवाला तुम्ही, परमेश्वराला कटघऱ्यात बसवणार आहात? देवाला दोष लावणार आहात? देवापेक्षाही आई वडील श्रेष्ठ आहे, कारण तुमचे निर्माते ते आहे. मग अशा या संस्कृतीत आपल्याला बघायला हवं. आणि हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला मदत करते. कुंडली मिलनातून मुलगी किंवा मुलगा कशा चालीरीतीचा आहे,
त्याला भौतिक सुखाची आवड आहे का धार्मिक सुखाची आवड आहे, तो संसार पूर्ण करणार आहे का नाही करणार आहे, संतती सक्षम दोघं आहे का नाही आहे, एखादा एड्ससारखा रोग आहे का, त्वचा रोग आहे का, पोटदुखीचे विकार आहे का, संसार पूर्ण होईल की नाही होणार आहे, एखाद्याचा मृत्यू होणारच आहे का, दोघंही परस्पर विरोधी आहे का, सासूसुनाचे संबंध कसे राहणार आहात, मुलगा कोणत्या चालीरीतीचा आहे, मुलगी कशी आहे, अफेअर आहे का पूर्वीचा अफेअर आहे. काही अफेअरच्या गोष्टी अशा आहे की काही आई वडील लग्न जुळवताना सांगत नाही, परंतु कुंडली सांगते. जाणकार ज्योतिषी असलं की असं असण्याची शक्यता आहे. बघा, कारण काही गोष्टी पुनरपी ती मनामध्ये येतात. एखाद्या व्यसनाधीन मनुष्य असला तर व्यसन फार क्वचित लोकांचं सुटते. 100पैकी 0.5% म्हटलं की तो फार कठीण झालाय. काही पुष्कळशी आपण म्हणतो त्यांना समजते की याच्यामुळे मृत्यू आहे, याच्यामुळे कॅन्सर आहे, याच्यामुळे अल्सर आहे, आणि त्याच्यावर ते लिहिलेच असते गुटख्यावर. गावोगावचा कचरा वेचायचा पहा, त्याच्यात किती गुटख्याच्या पुड्या दिसतात, किती चिप्पट बाटल्या दिसतात, किती हाडाचे तुकडे दिसतात, किती बिड्या दिसतात, किती पान दिसतात. याच्यातून आपल्याला एवढ्या मोठ्या वर्तुळातून, एवढ्या ह्या केर कचऱ्यातून आपल्याला स्थळ बघायचं आहे, स्थळ योग्य बघायचं आहे. आपणही योग्य राहायला पाहिजे, समोर योग्यतेची आपण अपेक्षा पण केली पाहिजे. आणि हे केवळ कुंडली मिलनातून कळते. मी काल तुम्हाला कुंडली मिलनाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्यावा. जाणकार ज्योतिषी असेल तरच करू शकतो. कुंडली मिलनातून आपल्याला रंग, वर्ण, स्वभाव, त्याचं कर्तृत्व, संसार करण्याची इच्छा, नपुंसकत्व, हार्मोन्स, पुरुषार्थ. काही वेळेला पुष्कळसं काय असतं की मेकअप करून येतात. मुली पण मेकअप करतात, पुरुष पण करतात. पण मूळचं सौंदर्य बघायला गेलं तर काही मेकअपची गरज नाही. नकली जे असतात ते मेकअप करतात. प्रतिभाताई आपल्या होत्या राष्ट्रपती, आपण बघत होतो. इथपावतर ब्लाऊज होतं, डोक्यावर नेहमी पदर असायचा त्यांचा. आदर्श वाटत होतं, सुंदर वाटत होतं, ममताबाई वाटत होती. कस्तुरबा गांधी पहा, महात्मा गांधींची सौभाग्यवती, सुंदर होत्या. आज आपण राम मंदिरात जातो. राम मंदिरात जात असताना राम आपल्याला उघड्या शरीराचा आहे आणि सीता पूर्ण झाकलेली आहे. आणि मंदिरात जाताना मात्र राम हा म्हणजे जो भक्त आहे, पुरुष आहे, तो झाकलेला जातो. आणि बाईचा पोशाख पहा तुम्ही, उलट असते. आता या मर्यादा या सर्वांच्या बाबतीत आपण, आईवडील तर राहतात. आजच्या याच्यामध्ये आपण जर आईवडील घेतले या युगातले, तर आईवडील बहुतांशी संस्कृतीला धरून चालणारी आहे. आणि आजची पिढी संसाराला, संस्कृतीला धरून चालणारी कितपत आहे बघा. आई वडिलांना किती मान देता, आई वडिलांना किती सन्मान देता, आहे सासू सासऱ्यांना किती तुम्ही रिस्पेक्ट देता. आता हे तुमच्या पिढीत तुम्हाला वाटते आपली मुलं आदर्श आहे, परंतु आपण एखादा शब्द वाईट बोलला तरी त्याचं प्रतिध्वनी होते आणि ते मग मात्र कर्मामध्ये साठवलं जाते. आई वडील सासू सासऱ्यांना रागवण्याचा अधिकार आहे, मुलांना सुनांना अजिबात नाही. आणि ते जर असत असेल तर मात्र तो कर्मदोष. परमेश्वर रागवेल, परमेश्वरावर आपण रागवू नाही शकत. एखादी वाईट घटना झाली, अपघात झाला, मंदिरातून येताना, तीर्थयात्रेतून येताना, कोणी दिलेला हा देवांनी केलं म्हणून, देवाला कटघऱ्यात उभं केलं आहे म्हणून नाही, करता नाही येत. कारण ते अद्वितीय आहे, ते दैवत आहे.
आणि दैवतांना कटघऱ्यात विचारणारा, मुलाखतीत स्पष्ट बोलणाऱ्या तुम्ही असत असाल तर अक्कल नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि गरुड पुराणात आपण बघायला हवं की याच्यानुसार काय परिणाम होतात. भारतीय वाङ्मय संस्कृतीचं आपण जर बघायला गेलं याच्यातून आपल्याला अनेक उदाहरणं देत मिळतात. रावणाचं उदाहरण आपण घेतलं तर रावण केवढा सत्य होता. सुवर्ण नगरी होती, 64 कलाचा उपासक होता, हजारो विद्या होते, महादेवाचा भक्त होता आणि दुर्बुद्धी सुचली. काय झालं शेवटी? लक्ष्मण भावाबरोबर गेला, उर्वशीला म्हणजे पत्नीला घरी ठेवली. सीता मात्र रामाबरोबर आली. हनुमंत सेवक सारखा मग राहिला. प्रत्येकाची बाजू आपल्याला या ठिकाणी बघायला हवी. आता काहींच्या ठिकाणी काय असते, मित्रपरिवार असतो, काही असतो. तो एखादा अगदी आजकाल जर पाहिलं ना, आमच्यासारखे आम्ही काय करतो, अरे बापाकडे लक्ष दे रे, अरे बापांना तीर्थयात्रा करून दे, औषध घेऊन ये, पाणी घेऊन ये, बापांसमोर 2 गोष्टी करत जा. आम्ही अजूनही सांगतो, मी अजूनही सांगतो, पण अजून सांगणारे लोक आता नष्ट झालेले. कारण आता कातडी बचावं लागलेलं, कारण जो तो स्वार्थ आपला पाहतोय, त्यामुळे संस्कृती बिघडू लागलेली आहे. आता ज्या 2 व्यक्ती 4 व्यक्ती आपले आई वडील किंवा आपले सासू सासरे तिथे बसले 2 तास गप्पा करत, गाडीमध्ये गप्पा करत आहे, ड्रायव्हर सोबत आहे, इतरही माणसं आहे. मग त्या 2 तासामधल्या 2च गोष्टी तो त्या मुलांना सांगतो, सुनांना सांगतो की तुमच्याविषयी आई वडील सासू सासरे असे बोलले. आणि हे मुलं आणि सासूना ह्या त्याच्या 2 शब्दावर जर लक्ष देत असेल आणि मान्य करत असेल तर त्यांच्यासारख्या मूर्खपणा कोणीच नाही. कारण 4 तासामध्ये जेवढेच 2 शब्द बोलले, बाकीचे शब्द का बरं नाही सांगितले त्या व्यक्तीने? याचा विचार ऐकणाऱ्यांनी केला पाहिजे, सुनेने केला पाहिजे, मुलांनी केला पाहिजे, नातवांनी केला पाहिजे. काही अनुषंगाने ते शब्द वापरले गेलेले असतात. त्याला काही कारणं असतात, त्याच्यामागे काही पीठिका असते, म्हणूनही बोलले जात असते. पूर्वीचे शिक्षक छडी मारत होते, विनाकारण वेडेपणाने मारत नव्हते. उलट त्यावेळेला पालकही सांगत होते की आमचा मुलगा असा आहे, त्याला छडीत मारत जा. कारण आपल्याला मुलाला सुधारायचं आहे. आता हे आपणहूनच बिघडतात. तुळशीराम देवराम धांडे टेलिफोनचे साहेब होते, मोठे होते, मी होतो. आम्ही दोघांची मैत्री घट्ट होती. 25-30 वर्ष आमची मैत्री झाली. आमच्या मैत्री तोडण्यासाठी हजारो पैजा लागल्या. दांडे साहेबांच्या विरुद्ध कोणी मला एक शब्द सांगायला गेला तर मी त्याला म्हणतो, हे दुसरा शब्द बोलू नको, मला त्यांच्याविषयी ऐकायचं जरूर नाही आहे. माझ्याविषयी सांगत असताना ते साहेब रागवत होते. असे शब्द वापरत असेल तर माझ्याजवळ बसू नको, नाही तर निघून जाय, पायरी उतार, असे दांडे साहेबांचे शब्द होते. असेच मुलांनी, सुनांनी, नातवांनी, आई वडिलांविषयी, सासू सासऱ्यांविषयी कोणी सांगत असेल तर त्याचं तोंड तिथेच बंद करायला हवं. परंतु यांना वाटते की आपल्याला तो सांगताय, पण त्याच्या मागे काय आहे हे जाणून घेणारा बुद्धिमत्ता कारणीभूत असते. हे अपरिपक्व आहे. तुमचं लग्न झालं म्हणून तुम्ही बुद्धिवान झाले, तुम्हाला नातू झाले म्हणून तुम्ही बुद्धिवान झाले असं नाही. आता हे सगळं पाहताना आपल्याला ज्योतिषशास्त्राचा मागोवा घेत असताना, विवाह ठरवताना कुंडली मिलनातून आपल्याला हे सगळं कळत असते. असं असताना आपल्याला कुंडली मिलन करत असताना आपल्याला काय लागतं तर दोघांच्या कुंडल्या लागतात, दोघांचे भाव लागतात, दोघांचे आंशिक ग्रहयोग लागतात, दोघांचे आलेख लागतात, दोघांचे अनेकांच्या ग्रहयोगाचे दृष्टियोग लागतात. संतती जी होते ती एका बाजूची होत नाही, नुसते स्त्रीला नाही होत, त्याला पुरुषकारक असतो.
दोघांच्या मिलनातून संतती उभी राहते, निर्माण होते, म्हणून दोघांच्या कुंडल्या हव्या असतात. गोचर कुंडली म्हणजे आजची कुंडली तिथे हवी असते, त्याच्यात काय आहे, आजचं वर्तमान काय आहे, दोघांच्या कुंडलीचं मिलन करून दोघांच्या मिलनमध्ये काय होते, त्याच्यात शत्रुत्व आहे का, संसाराला एकमेक पूरक आहे का. ज्या वेळेला आपण खिचडी करतो त्यावेळेला तांदूळ आपण चांगले पाहतो, तुरीची डाळ पण, मुगाची डाळ पण आपण चांगली पाहतो, तेव्हा खिचडी चांगली होते, नाही तर नाही होत. म्हणून या ठिकाणी पुरुष आणि एका ठिकाणी स्त्री एकमेकाला पूरक आहे का, संसार पूर्ण करतील का, संतती योग्य निर्माण होऊ शकते का, आणि आयुष्यभर राहणार आहात का. आजकाल जर पाहायला गेले तर तापट स्वभाव, क्रोधी स्वभाव हा मुलांचा जास्त झाला आहे, मुलींचा पण जास्त झालेला आहे. हे शिक्षणाचं वार आहे, चुकीचं शिक्षण मिळत आहे. संस्कृतीचं शिक्षण शाळेमध्ये मुळीच मिळत नाही आहे. कोणत्याही इयत्तेचं पुस्तक उघडा तुम्ही, त्यांचे शालेय पाठ पहा, त्याच्यामध्ये संस्कृती नाही आहे, अजिबात नाही आहे. कारण योग्य खातं नाही आहे, योग्य शिक्षण मंत्री नाही आहे, विद्वत्ता तिथे नाही आहे. अर्थ खातं ज्या वेळेला ते बजेट येते त्यावेळेला बजेट निर्माण कोणाची संबंधी असते, व्यापाराशी. त्या बजेट निर्मिती करता एकही व्यापारी त्याच्यात नाही. ज्यांनी हातात तराजू धरला नाही ते अर्थमंत्री, ज्यांनी कलम चालवली नाही, विद्वत्ता नाही, डिग्री नाही, ते शिक्षण मंत्री. आजही पहा, आपण पाहता इंग्रजीचं स्तोम किती माजला, इंग्रजी शाळा वाढू लागले. मोबाईल नंबर आपण जर विचारला लहान मुलाला, आपण आणि बायांनाही विचारला तर ते 1 to 4, मराठीत 1 2 3 4 कोणीच सांगत नाही. मराठी बोलताना किती इंग्रजी शब्द गेले आहेत. आता ह्या ठिकाणी भाषा सुद्धा राहत नाही, म्हणून घरामध्ये बोलण्याची भाषा शुद्ध असली पाहिजे. आता ह्या संघटनेने आपल्याला आपलं घर टिकवायचं आहे. पहिलं आपलं घर पहा, आपले आईवडील पहा, आपले मुलं बाळं पहा, आपले नातूपंतू पहा. आपलं घर असेल तर मग त्याच्यातून समाज उत्कृष्ट निर्माण होईल, आणि समाज निर्माण झाला की गल्ली निर्माण होईल, गल्ली निर्माण झाले की तुम्हाला गाव चांगलं होईल, गाव चांगलं झालं की जिल्हा चांगला होईल, तालुका चांगलं होईल, राष्ट्र चांगलं होईल, देश चांगला होईल. पण पहिले घर चांगलं पाहिजे. घरासाठी आई वडील आणि सासू सासरे हे मूळ आहे. म्हणून विवाह ठरवताना मात्र हे पाहिलं पाहिजे. मी अनेकांच्या वेळेला मला आता या ठिकाणी सांगायचं वाटते की वादातीत घराघरामध्ये वाद ज्या वेळेला निर्माण होतात त्यावेळेला, कारण सुनबाई तर आपल्या घरात येते पितृ पद्धत असल्या कारणाने, पुरुष सत्ता असल्या कारणाने, म्हणून सुनेची कुंडली सासऱ्याची मिळून बघावी की काय, सुनेची कुंडली सासूची मिळून बघावी की काय, हे पण बघायला हवं. पण कुंडली नाही बघता तरी कळते आपल्याला, कारण आईवडिलाची स्थानं, सासू सासऱ्याची स्थानं हे प्रत्येकाच्या कुंडलीत असतातच. पण त्या ठिकाणी जाणकार ज्योतिषी हवा असतो, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी कुंडली मिलनामध्ये गुण काही नाही मिळत. कुंडली मिलनामध्ये आपल्याला जो आकडा काही येत नाही, उदयमान विवाहाची कुंडली, संसाराची कुंडली, पतीची कुंडली, पत्नीची कुंडली. आता पती पत्नीची वैयक्तिक कुंडलीच नाही, आपल्या एकाच कुंडलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुरुषाच्या कुंडलीत पत्नीचं स्थान असते, पत्नीच्या कुंडलीत पुरुषाचं स्थान असते. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्याला विषय जर विवाहाचा आहे तर विवाहाचा विषय असताना विवाहाची कुंडली संतती योग्य होईल म्हणून संतती कुंडली, लाभाची कुंडली, विवाहानंतर लाभ होणार आहे का ती लाभाची कुंडली, भाग्याची कुंडली, जीवनाच्या उत्तरार्धी कुंडली, आणि नंतर शेवटी मृत्यूची कुंडली पण बघायला हवी. कारण मृत्यूच्या कुंडलीतून, अष्टम स्थानातून आपल्याला घटस्फोट होणार आहे का,
फरक ते होणार आहे का? साखरपुडा मोडला जाणार आहे का? एखाद्याचा अपमृत्यू आहे का? हे पण कळते. ज्योतिषशास्त्र अद्भुत शास्त्र आहे, फक्त जाणारा हवा. आता एक उदाहरण तर मी तुम्हाला घेतो की जे या गोष्टी अस्तित्वात नाही, जन्मास आल्या नाही, त्याचं वर्णन सुद्धा आपण करू शकतो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून. पण जाणकार ज्योतिष आहे त्याचा मी एक वेगळा अभ्यास करणार आहे. DNA चाचणी हे वैज्ञानिक चाचणी आहे, पण ते किती खरी आहे किती खोटी आहे हे मी सांगण्याचा, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा लवकरच माझा तो व्हिडिओ मी जारी करणार आहे. कारण की ज्योतिषशास्त्र हे आकाशशास्त्र आहे. समुद्राच्या वरती काडी केरकचरा आहे, समुद्राच्या तळाशी रत्नमाणका आहे, आणि तळाशी जाण्यासाठी हिंमत पाहिजे, पोहता आलं पाहिजे, आणि म्हणूनच इथे जाणकार ज्योतिषी हवा असतो. तरी अजून पुन्हा मी सर्वांना सांगतो की आपण व्हॉट्सअपवर मार्गदर्शन माझ्याकडनं अपेक्षित आहे, तर पहिले प्रथम बोलावं. एखादं व्हिडिओ करताना मोबाईल बंद ठेवावा लागतो, दुसऱ्याचे संभाषण असते, काही कारणास्तव एखाद्या वेळेला तो आपण त्याची बॅटरी उतरलेली सुद्धा असते. असं अनेक कारणं असतात, कारण मी एकटा पडलो असतो, काय लक्ष घेणं, काय घेणं येणार आहे असे होते. आता काल आपण पाहिलं तर माझी पूर्ण बॅटरी मोबाईलची संपून गेली होती, माझं लक्षच नव्हतं, कारण गिऱ्हाईकी भरपूर होती. मग अशा संदर्भाने तर मी वाट पाहायला पाहिजे, आज नाही उद्या बोलूनच. प्रत्यक्ष मी बोलण्याला तयार आहे ना, तुमच्याशी संभाषण करायला, वार्तालाप करायला मी तयार आहे, राजी आहे, नाराज नाही आहे. तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही संपन्न व्हावं, तुम्ही संसार तुमचा सुखाचा चालावा, हीच अपेक्षा माझी आहे. आणि हे मी माझ्या पत्नीचं कार्य करतो आहे हे तुम्हाला माहीत आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्यक्रम समापनपूर्वी सर्वांना शुभ आशीर्वाद. सर्वांनी सुखी संपन्न राहावं, मनातील सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या, तुमच्या अडचणी समस्या दूर व्हाव्या, उपासना योग्य तऱ्हेने आपण करावी, आणि आपण आपलं घर सांभाळावं, कुटुंब सांभाळावं, आईवडिलांना सांभाळावं, सासू सासऱ्यांना सांभाळावं. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया.